श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की वृंदावन विहारी भगवान कन्हैया लाल पुरुषोत्तम भगवान श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। काल आपण पाहिलं की विश्वामित्रांनी वशिष्ठांच्या गायीचं अपहरण केलं, कारण राजे आहे, राजे लोक आपल्या अधिकाराचा केव्हा केव्हा म्हणून त्यांना एक पायरी खाली यावं लागतं. दुरुपयोग राजा असल्यावर सुद्धा राजाने जर दुरुपयोग केला तर राजाच्या आसनाची एक पायरी खाली यावं लागतं. या पायऱ्यांचं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर शिवाजीने राज्याभिषेक केला तेव्हा पायऱ्या केल्या होत्या, आणि जे जे वीर रणांगणात गेले त्यांच्या नावाने एक एक पायरी केली होती. यांच्यामुळे मी सिंहासनावर गेलो आहे असं आहे. जे वीर होऊन गेले त्यांच्यामुळे हे राज्य स्थापन झालं. तर ज्या वेळेला मनुष्य पायरी चुकतो, विश्वामित्र पायरी चुकली, अपहरण केलं. राजाला अपहरण करता येत नाही, आणि जो राजा पहा तुम्ही आपल्या देशामध्ये अपहरण करून द्रव्य नेलं आहे, त्यांचं द्रव्य त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचलं नाही. राजाला अपहरणासारखा दोष नाही. म्हणून विश्वामित्रांनी बलपूर्वक ती चितकाबरी गाय घासट नेली आहे, ओढत नेली आहे. हे रघुनंदना, महान मनस्वी विश्वामित्राच्या द्वारानं अशा प्रकारे कामधेनूला ओढत असताना मनामध्ये कामधेनू रडायला लागली. तर कामधेनूनं म्हणजे विश्वामित्रांना दोष दिलाच नाही, दोष वशिष्ठांना दिला, कारण वशिष्ठांनी माझा त्याग केला. कारण विश्वामित्रापेक्षा वशिष्ठामध्ये बल आहे. मी विश्वामित्रांना आपल्या वशिष्ठांना नको होती म्हणून माझा त्याग केला आहे, आणि मी अत्यंत दुर्बल झालेली आहे. पवित्र अंतःकरणानं मी महर्षी वशिष्ठांच्या जवळ राहिलेली आहे. धर्मात्मा मुनीने असा निरापराध का केला? हे शत्रू सूदना, गायीने वारंवार श्वास घेऊन राजाच्या शेकडो नौकरांना आणि सैन्याला गतप्राण करून टाकलं. श्वास घ्यायची आणि श्वास सोडायची, तिच्या श्वासानं सैन्य मरू लागलं. त्यावेळा महातेजस्वी वशिष्ठ मुनी गायीच्या जवळ गेले आणि म्हणाले, शबला, तू वायूच्या योगानं यांना स्पर्श कर आणि यांना सभा कर. म्हणून तिने शेपटीने वारा निर्माण केला, शेपट खालवली, आणि त्या वायूच्या योगानं विश्वामित्राचं सैन्य तिथे झोपून गेलं.
भगवान ब्रह्मकुमारांनी ते पाहिलं की आपलं सैन्य मरतंय, कोणी मारायला नाही आहे, मरतंय नुसत्या वायूच्या. बरोबर आहे, ज्या वेळेला तुमच्या हातून दुष्कृत्य होतं तेव्हा तुमचं शत्रुबल वाढतं आणि तुमचं बल कमी होतं. इन्फेक्शन झालं म्हणजे प्रतिकार शक्ती, म्हणून त्याच्यात प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. मग प्रतिकार शक्ती दोन गोष्टीने वाढतं, मनोबलाने आणि औषध बलाने. मध्ये माणूस तुमची प्रतिकार शक्ती कमी करून टाकली की मरूनच जातो माणूस, मरूनच जातो माणूस, मरून गेले नको. असं नाही, मनोबल वाढलं पाहिजे. आता मनोबलाचे दवाखाने किती निघाले, लोकांनाच मनोबल चांगलं नाही आहे. इतके घाबरतात, प्रत्येक गोष्ट करताना इतके घाबरताय लोक हल्ली. कसं होईल, काय होईल, केलं तर काय होईल. मनोबल नाही, धैर्य आहे. आर्थिक बल कमी झालं, खर्च कमी करा, मनानं उभे राहा. पहा तुम्ही, आता निसर्ग आपत्ती आली, लोक रडत आहे, पण 15पैकी केळी लावून ठेवली, ते थोडेसे दुसरे काही लावते ना. कशामुळे झालं ते? अति लोभ तो क्षोभ, असं आहे. कारण निसर्ग आहे तो, निसर्ग आहे. म्हणून पूर्वी उन्हाळी बाग लोक कमी लावायचे, कारण उन्हाळ्यामध्ये फटके बसतात. आता फक्त ते द्रव्याची अपेक्षा आहे, पण विचार नाही. म्हणून ते म्हणतात की त्या वेळेला वशिष्ठानं तिच्या हृदयातला शोक कमी केला, मी तुझा त्याग केलेला नाही. राजानं आपल्या बलाचा उपयोग केला आहे. माझं बल त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण मला माझं बल त्याच्यासारखं वापरता येत नाही. कारण मला बल वापरण्याची मर्यादा आहे. मला जसं मुलाचं लग्न झालं की मुलाला आई समजवताना विचार करून बोलते. तिला कळतं की याचं चुकतंय, पण याला समजवलेलं आवडेल का नाही याचा विचार करून बोलत. वडील विचार करून बोलत नाही, म्हणून वडील विरोधात वाटतात, शत्रू वाटतात मुलांना. आई शत्रू वाटत नाही, कारण ती विचार करून बोलत नाही. तू थोडासा विचार केला असता, मला विचारलं असतं तर मी सांगितलं, तू काय विचारशील, तुला काय झालं, जास्ती झालं, असं बाप बोलून दिलं. तर त्यामुळे का मनोबल कमी होतं? थांब, मी आहे, आम्ही आहे तुझ्या पाठीमागे, काळजी करू नको, असं जर मनोबल वाढवलं तर माणसामध्ये धैर्य वाढतं. मित्रांचं मनोबल खरं नसतं, कारण ते खऱ्या मनानं कोणाच्याच पाठीशी उभे राहा. आम्ही तुला इतकं करायला सांगितलं होतं का, तू तर बद्धच केलं नाही रे, वापरून जमणार, ते सुट्टे होऊन जातात. आई बांगड्या देईल, मंगळसूत्र देईल, बाप फिक्स डिपॉझिटचं कार्ड देईल, पण आपल्याला भरोसा कोणावर बसतो? उकरडो भाऊ. लक्षात पहा, कारण आपलं धैर्य देणारे हे दोनच लोक आहे. सासू सासरे सुद्धा देतात प्रसंगाला, पण म्हणतात नाही रे आवरात गेलं, त्याच्यापासून सावध राहा, नाही तर आपण लंबे होऊन जाऊ. हे तसं नाही करणार. मनोबल आणि आशीर्वादाचं बल, दोघांचं बल असतंय. म्हणून वशिष्ठ म्हणताय, विश्वामित्राप्रमाणे मला तसं करता येणार नाही कामधेनू. वशिष्ठांची गोष्ट ऐकल्यानंतर कामधेनू आणखीन संतप्त झाली आणि नाशाला सुरुवात केली की अरे हे ब्रह्मण, क्षत्रिय बल हे निर्बल आहे हे दाखवण्याचा गोमातेनं प्रयत्न केला. म्हणून त्यावेळा क्षत्रिय बल काही उपयोगाचं नाही. विश्वामित्राला पुन्हा राग आला की आम्ही कमी पडतोय. महातेजस्वी महर्षी यांनी ब्रह्मबलावर पुष्टी करण्याकरता आपल्या सैन्याला आज्ञा दिली की आता काहीच शिल्लक ठेवू नका, झाडं झुडपं वनं बिनं तोडून टाकायचं. पहा, आता दुसरं चुकलं. निसर्ग संपत्ती विनाकारण विश्वामित्राने नाश केला.
त्याचं फळ असं झालं की 12 वर्ष विश्वामित्राच्या राज्यात पाणी नाही पडलं. दुर्भिक्षम. पत्नीला मुलगा विकावा लागला. दैना आली. आजच मला एक संस्थांचे लोक भेटायला आलं. ते म्हणे दादा आमच्या लक्षात आलं की आमच्याकडे दर गुरुवारी 1000 पत्रावळी आणली जाते आणि आम्ही पर्यावरणाला तर बरं कागदाच्या पत्रावळी द्या. तर आम्ही असा विचार करतो आहे की 1000 ताटं घ्यावे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, पण त्या बोर्डावर असं लिहून ठेव, त्यांच्या संस्थांच्या बोर्डावर, की आम्हाला 1000 ताटांची गरज आहे. ज्याला द्यायचे असेल त्याला 10, 15, 50 जेवढे देता येईल तेवढे, आणि तशा वाट्या लिहा. का म्हणे आम्हाला कोणीच काही एकाच माणसाला 1000 ताटं घ्यायला लावू नका. सगळ्यांचा समभाग त्याच्यात असू दे, पण एका जातीचे ताटं असावे, कारण ते तुम्हाला 1000 ताटं ठेवायचे आहे म्हणजे त्याची चळत व्यवस्थित ठेवता आली बरोबर. लोक सल्ला, आणि कसा सल्ला द्यावा लागतो हे लक्षात ठेवा. कारण दररोज गुरुवारी 1000 लोकांना जेवायचं आहे. विचारायला आले करू का, म्हटलं बोर्डावर लिहून टाका या गुरुवारी आणि तुमचे ताटं बरोबर येतील तुम्हाला. स्टीलचंच ताट घ्या म्हणजे जास्ती घासाचं तू मार्गदर्शन आणखी. नाही तर कोणी म्हणेल स्टीलचं ताट काय करता पितळ रिकामं काम करू नका. पटकन मोकळं होतं मनुष्य. जो जेवेल ना त्याच्यामध्ये तो सुद्धा घासून पटकन ठेवून देईल. आणि मर्यादा ठेवा की आपलं ताट आपण स्वच्छ करा, कारण काही मर्यादा असली पाहिजे. मर्यादेने कुठलंही काम चांगलं, आणि अमर्यादेशीर काम काही दिवस चालतं, नंतर मात्र बंद पडतं. लोक चांगले नाही त्यामुळे पण नाही आपण नीट वागलो नाही, नेहमी लक्षात ठेवा. त्यावेळेस राजकुमारांना आदेश दिला की भणका करा. विश्वामित्राची आज्ञा मिळालेलं सेना सगळी आली. झाडं झुडपं सगळे तोडले. आणि त्यावेळेस विश्वामित्रांच्या या कार्याला फक्त वशिष्ठाने असा हात केला. आणि विश्वामित्र पाहिल्याबरोबर सगळी तोडलेली झाडं पुनरावृत्ती. व्याघ्र हे ते पळून गेलेलं ते पुन्हा विश्वामित्रांनी आपल्या वशिष्ठांनी अभय केलं. पुन्हा सगळे प्राणी हजार. आणि मग लक्षात आलं धिक बलम क्षत्रिय बलम. पण तरी क्षत्रिय लवकर माघार घेत नाश झाल्याशिवाय मागणे जात, कारण विनाश काले विपरीत असा हा पराक्रम पाहिला. आणि त्यावेळा विश्वामित्रानं अस्त्र शस्त्र पुन्हा वापरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वशिष्ठाने कामधेनूंना आज्ञा दिली, योग बलाच्या योगानं आता पुन्हा याचे मुलं नष्ट कर. स्वतः काहीच करत नाही म्हणून आईसाहेब योग बलात गेल्या. गाय किंवा बैल योग बलात जातो तेव्हा शेपटीवरती करतो आणि 4ही पायाने उड्या मारतो. हे योग बल आहे. जसं बेछूट सुटतो एखादा सांड, तशा गायीसुद्धा आनंदित झाल्या की हंबरत हंबरत पळतात. तर 4ही पाय असे टाकतात. त्याला म्हणतात योग बल. आता काही लोक काय म्हणतील, जनावराला कुठे योग बल असतो, काही लिहून ठेवता ह्याच्यात आपले उल्हास. ते कळायला पाहिजे की प्राण्यांचा योग बल कसा आहे. लहान वासरूबा आनंदित झालं की आईला पाहून उड्या मारत चालतं. ते आपला नथू चालतो तसा नातू तसेच उड्या मारतात. ते त्यांचं योग बल आहे. शेपटीवरती करतात हे चिमण्या वगैरे. हे सुद्धा पाऊस पडला की अशी शेपटीवरती करताना आनंदाने नाचतात त्या पाण्याच्या मध्ये. जसे आपले मुलं पाण्यामध्ये जाऊन नाचायला लागतात, अंगावर पाणी घेतात, त्याप्रमाणे पशुपक्षीसुद्धा. म्हणजे या सगळ्या लोकांचा निसर्गाशी संबंध आहे. निसर्गाचा आनंद आपण फक्त काश्मीरात पाहायला जातो आणि तिकडे येऊन पिऊन गडबडतो.
गडबडतं मग तिथून सवय लावून आणतात. काय बा मलेंछन भागामध्ये जाऊन मलेंछन गुण येतात. निसर्गाचा आनंद तर राहिला, पण आपला निसर्ग बदलून टाकतो. म्हणून त्यावेळेस कामधेनूला आज्ञा दिली, तेव्हा तिने हुंकारा केला. सूर्यासमान तेजस्वी कान्नोज उत्पन्न झाले. कान्नोज भाग ते काही उत्पन्न केले. पुन्हा शस्त्रधारी बर्बर प्रकट केले, बर्बर देशातले लोक. आणि त्या योगानं गायीच्या शेणातून शक नावाचे लोक उत्पन्न झाले. आणि पुन्हा विश्वामित्राचं सैन्य सगळं साफ करून योग बलाने केलं. आणि पुन्हा आपल्या शरीरातून बर्बर निर्माण केले. आणि हे रघुनंदना, या सगळ्या वीरांनी विश्वामित्राचे हत्ती घोडे रथासहित सगळी सेना तात्काळ संहार करून मोकळी केली. महात्मा वशिष्ठाच्या द्वारानं सेनेचा संहार झाल्यावर विश्वामित्राचे 100 पुत्र अतिक्रोधायमान झाले आणि नाना प्रकारचे शस्त्र अस्त्र घेऊन हुंबारा करत गायीच्या मागे पळायला लागले. महात्मा वशिष्ठाच्या द्वारानं विश्वामित्राचे जे पुत्र होते त्यांचे घोडे सैन्य सगळं भस्म केलं गेलं. समस्त पुत्रांना सगळी सेना विनाश पावलेली दिसली. तेव्हा विश्वामित्र लज्जित होऊन चिंतेत पडले. सैन्य मारलं तर मारलं, माझे पोरं पण. आणि लज्जित झाले. समुद्रासमान असलेला वेग शांत झाला. आणि त्यावेळेला सूर्य चंद्र हे वशिष्ठांच्या मदतीकरता धावले. सूर्याने वरतून सर्प टाकले, निर्माण केले आणि पुत्रांना पळवलं. त्यावेळेस पुत्रांची सेना पळायला लागल्याबरोबर विश्वामित्र घाबरे झाले. पशु पक्षी आकाशात उडून येऊन या विश्वामित्रांच्या पोरांना टोचा मारायला लागले. उपद्रव सुरू झाला. कारण ब्रह्मतेजाचा द्वेष उभा केला. ब्रह्मतेजाचा द्वेष उभा केला. जेव्हा ब्रह्मतेजाला द्वेष होतो, वाल्मिकी रामायण ज्ञान आहे, बाकीच्या रामायणात भाव आहे. म्हणून भावार्थ रामायण, चंपू रामायण, आनंद रामायण. आनंद रामायण राम राजे झाल्यावर झाला आहे, पण हे मूळ आहे. रामाला ही सगळी शिकवण चाललेली आहे की विश्वामित्र कसे आहे आणि कसे झाले. तर मग तुम्हाला गादीवर बसायचं आहे, कोणाला? रामांना सुद्धा. तर गादीवर बसण्याच्या आधीचं शिक्षण आहे, आणि तेही लग्नाच्या आधी. आणि कोण सांगतोय? कोण सांगतोय? एवढं चालू असून सुद्धा नाही. सीतेचा पुरोहित शतानंद व्याह्याने ब्राह्मण असा दिलाय की जावायला बरोबर कोर्स दिला जातोय. ब्राह्मण सांगतो ना की भाऊ आता प्रत्येक गोष्टीला या मुलीला विचारावं लागेल. धर्मेचं, अर्थेचं, कामेचं, नातीचं. आम्ही मोकाट जाता येणार नाही, घरी लवकर परत यावं लागेल. हे लग्नात सगळं सुचवलेलं असतं, तरी आपण भिन्नाट. तुम्ही ते लग्नाचे जे सप्तपदी आहे ना, त्याचं विवेचन ऐका एक दिवशी. ऐकतच नाही तुम्ही. गणमन फिरलं की झाले. काय करायचं आहे तुम्हा दोघांना, कसं वागायचं आहे. धर्म घडला पाहिजे, अधर्म घडायला नको. धर्मेचं, अर्थेचं, द्रव्याचं नियोजन केलं पाहिजे. नाही तर संडास बाथरूमची लाईट चालू दे, काही गजर नसताना.
हे तेव्हाच्या तेव्हा बंद झाले पाहिजे. अर्थेच आपण अर्थाला सांभाळलं पाहिजे. का छातीवर न्यायचं आहे का, याला काय अर्थ आहे, कोणी नेलं आजपर्यंत, अशी उत्तरं देतात. ते लक्ष पाहिजे. जर लक्ष नसेल तर अर्थव्यवस्था ढासळते, कोलमते. म्हणून त्यावेळेस वशिष्ठाने अशी आपली शक्ती दाखवली. त्यावेळेला भगवान वृषभध्वज शंकर हे वशिष्ठांच्या मदतीला धावले. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू या तिन्ही देवांचं कार्य सुरू झालं. राजा, याचं कारण वशिष्ठांच्या आश्रमामध्ये सगळे लोक येऊन तप करीत होते. म्हणून मंदिरामध्ये महत्वाचा मुद्दा काय झाला पाहिजे, जप. जप हे तप आहे. पण लोक गोष्टी करत बसतात, पण जप करायला कोणी तयार होत नाही. आपला जप केला पाहिजे. परवा ऐकलं तुम्ही एकादशीला की मंदिरातल्या जपाचं पुण्य, गाईच्या गोठ्यातल्या जपाचं पुण्य, नदीच्या गंगेवर गेले तर आपला जप करा. किती वेळा पाहत फिरणार सगळं गाव, फिरतच बसतात लोक. एकदा पाहून झालंय ना, बस ना, मग आता काय करा, जप करा. हरी जप करणे, जप हे तप आहे. वशिष्ठांच्या तपामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव, हे तुम्हाला सांगतो ना, त्याच्या आधी दुपारी एकदा कवटे गुरुजीला असं थोडंसं सांगून देतो. कारण कोणी समोर असला त्याला सांगितलं म्हणजे आपलं परफेक्ट बसून जातं डोक्यामध्ये. नाही तर नुसतं वाचलं तर लक्षात नाही राहत. सांगण्याकरता जो वाचावं लागतं, वाचल्यावर जे सांगितलं जातं ते कायम डोक्यात राहतं. म्हणून ते म्हणतात, महादेव प्रसन्न झाले आणि विश्वामित्राला आपल्या तिसऱ्या डोळ्यानं शांत केलं. हे निष्पाप विश्वामित्रा, मी तुला संतुष्ट झालोय, आवर, तुझं जीवन बदलवायचं आहे आता, हे सोड. आणि पाहिलं ब्रह्मबल काय असतं. क्षात्रबल हे ब्रह्मबलापेक्षा श्रेष्ठ नाही आहे. आधी ब्रह्मबल आहे, नंतर. म्हणून राजाला जर पूजायचं असेल तर आधी राजाचा पुरोहित पूजावा लागतो. म्हणून त्याला राजपुरोहित असं म्हणतात. राजाला हार घालायच्या आधी पुरोहिताला हार घालायचा आणि मग पुरोहित आज्ञा देतो, स्वस्ती नायेंद्र, मग त्याचा अभिप्राय. आता राजाला पुरोहित नाही, पण पिये आहे. पिये भाषण तयार करून देतो तेव्हा तो वाचतो. आपल्याकडे 2-4 असे नेते झाले की त्यांना भाषण तयार करून द्यायची गरज नव्हती. नाही तर काही लोकांना भाषण लिहून द्यायचं असतं, ते वेगळं असतं, बाहेर आणि खाली भाषण वेगळं असतं. असे नेते आहे. जरी लिहिलेलं असलं ना, समोर जर पाऊस पडत असला तर वेगळं बोलावं लागेल ना, तेवढं ज्ञान असावं लागतं. पहा तुम्ही, अजूनही काही लोक काहीच काही बोलून जातात बोलण्यामध्ये की ज्याच्या योगाने प्रजा नाराज होते. भाषणाच्या योगानं प्रजेचं मन जिंकायचं आहे. लग्नामध्ये आपण सांगतो, कोणी जेवणार जाऊ नका असं बोलून सांगतं बरं. हे बा, आपल्या भोजनाने आम्हाला आनंद मिळेल, कोणी आमचा आनंद हिरवून टाकू नका असं बोललं तर चालू हो. कोणी जेवण जाऊ नका बरं, सगळं जेवण जा असं बोलणं वेगळं. म्हणून पूर्वी ठाकूर बोलत होते. हे ठाकराला काम छान, 1-2 असं कवित म्हणून टाकतो तो कविता आणि मग बोलतो, काय स्वयंपाक झालाय, खाऊन तर बा, चालले काय. त्यांना भाग सुद्धा म्हणायचे.
दोन्ही लग्नांच्या लोकांची नावं घेऊन तो असं काव्य रचायचा चालू आपल्या आस्वाद्याचा होता बाई, फार हुशार होता, बुटकार, डबल काटाचं धोतर नसे, पण ओवाळणीचे पैसे त्याने लग्नात नाही 2-3 हजार कमवले तर त्याचं नाव बदललं असं बोलत होतं. तरी बुवाच्या खोबऱ्याच्या वाट्या मारून दे. बुवाने 2 सांगितलं तर 4 सांगितले तिकडे 2 मारून दे. असा हुशार होता. पण बोलायला मस्त. ज्या बाईला उखाणा येत नसेल तिला उखाणा सांगायचं. म्हणून देवता आणि दानव आणि गंधर्व राक्षस हे सगळे ब्रह्मबलानं नष्ट पावतात. कोणी किती अरिष्ट केला असेल आणि ब्राह्मणाने नुसतं गंध लावून दिला, स्वस्ती ना इंद्र वृद्धश्रवा, तो अरिष्ट ठरतो. म्हणून पूर्वी बाजारपट्ट्यामध्ये ब्राह्मण संध्याकाळी गंध लावायला जायचे. आता लोकांना काय वाटतं, हे मागरे आहे म्हणून आता कोणी जात नाही गंधाला. आता तर विष्णू सहस्रनाम वाचता, लक्ष्मी स्तोत्र वाचता, पायातली चप्पल बी काढत नाही. हे तिकडून उत्तर प्रदेशकडून अन्य जातीचे लोक असं करायला लागून गेले. ब्राह्मण पाय धुतल्यावर यजमानाकडून पाणी अंगावर शिंपडल्याशिवाय स्तोत्र म्हणणार नाही. शेड बरोबर तिथे चहा कॉफी पिणार नाही. तुम्ही तुमच्या सीटवर बसल्यावर काहीच प्यायचं नाही. प्यायचं असेल तर दुसऱ्या बाजूला जाऊन बसायचं मित्राबरोबर, कारण ते लक्ष्मीचं स्थान आहे. आपण जिथे व्यवसाय करतो त्या गादीवर काही खायचं नाही. हॉटेल मालक सुद्धा खात नाही. जे जुने आहे ते तिथे बसून खात नाही, कारण आपला व्यवसाय आहे तो. बाकीच्यांचं खाणं करतात ते स्थान आहे, पण बाजूला बसून खात. म्हणून त्यावेळेस भगवान शंकर आणि विष्णू यांच्या योगानं ज्याप्रमाणे पौर्णिमेला समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे हे तिन्ही देव आल्यावर वशिष्ठांचा जो आश्रम उद्ध्वस्त केला होता यांनी, तो सगळा जसाचा तसा पूर्वीपेक्षा आणखीन उत्तम. विश्वकर्मा, कुबेर सगळे आले आणि भराभर जसा भूकंप झाल्यावर संघाचे लोक, मिलिटरीचे लोक हे जातात आणि भराभर सरकारचं सांगणं असतं, संघाच्या लोकांनी फक्त संपत्ती गोळा करा, बाकीचं आवरू नका तुम्ही, कारण दुसरे संपत्ती आवडतात तर मारून देतात. म्हणून त्यांना ते गोळा करायला लावतात. किती घड्याळ सापडले, किती काय झालं, किती पैसे सापडले, किती ते सगळं लिहिलं जातं. त्यांना सरकारला सुरुवातीपासून माहिती आहे की हे गडबड करणार नाही, कारण समदर्शी तत्व सांगितलं आहे. संपत्तीचा भूमीमध्ये जाऊन नाश होण्यापेक्षा काढून त्याचा जीवनात उपयोग झाला. म्हणून संन्यासी लोकांना असं सांगितलंय, तो आता ते ज्ञान राहिलं नाही. संन्यासी लोकांनी अन्न कसं खायचं, तर शेतकऱ्याने शेत मळल्यानंतर काही धान्य जमिनीत पडतं कापताना येताना, तर संन्यासानं ते वेचायचं आणि ते वेचून आणून ते दळून मग खायचं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा नाश होऊ द्यायचा. असं आहे, कारण हे ब्रह्मबलच सांभाळू शकेल. ब्रह्मबल हे सांभाळू शकेल. आणि जसं जसं ब्रह्मबल असतं तसं तसं जगामध्ये ज्ञान असतं. परवा एक वास्तुशास्त्रवाले विचारायला आले होते ना, ते म्हणे दादा आमच्या घरात सूर्यप्रकाश येत नाही. म्हटलं पूर्व दिशेला आरसा लावून दे आणि पश्चिम दिशेला एक लाईट लावून दे, कारण प्रकाश किरण घरात यायला पाहिजे ना. आता घरच असं आहे की पूर्व बाजूला भिंतच आहे, कारण हल्ली याला भिंत त्याला भिंत. पूर्व पश्चिम जर प्लॉट असला तर पूर्वेच्या दिशेने जे स्वयंपाकघर तयार होतं तर मधल्या खोल्यांमध्ये काय येणार आहे, प्रकाश येणारच नाही.
मग त्या तिथे आरसा लावायचा आणि समोर लाईट लावायचा, म्हणजे त्या लाईटाचा प्रकाश त्या आरशात पडतो आणि आरशातून परत प्रकाश घरात पडतो. ते म्हणे हे तर कुठेच नाही. म्हटलं लावायचं आहे का तुला? जास्ती काही बोलू नको, लावून पाय काय फरक पडतो ते सांग, पण तू दुसऱ्याला अकला शिकवायच्या. हां, हे आणखीन लक्षात ठेव, कारण तुला कळणार नाही. पूर्व पश्चिम काही सांगितलं त्यांनी काही करा, आणखीन उलटं नुकसान व्हावं. कारण ते पाहिलं पाहिजे. सुंठेमध्ये गुळ घालून काय परिणाम होतो आणि नुसती सुंठीची फक्की मारली तर काय परिणाम होतो? गूळ घातला तर घशाला इन्फेक्शन होत नाही, आणि अशी सुंठ टाकली तर सगळा घसा हलवा. मग दुधात टाकायला सांगितले. ते वैद्यालाच माहिती आहे. नाही नुसती फक्की मारून घेऊन पाणी पिऊन यारच नाही, इन्फेक्शन होईल, घसा लाल होऊन जाईल, गिळता नाही येणार. ती सुंठ आहे. आलं असतं तर गोष्ट, आलं वाळल्यावर सुंठ होते. मग आल्याचा गुणधर्म वेगळा आहे आणि सुंठेचा गुणधर्म. म्हणून ब्रह्म जाणण्याकरता ब्राह्मण असणं वेगळं आहे आणि क्षत्रिय असणं वेगळं. क्षत्रियाने जरी ब्रह्म जाणलं तर ऐन वेळेवर तो ब्रह्म सोडून देतो. आणि म्हणतो जेव्हा कपडे नाही काढले तर काय बिघडतं? हाती घोडे का पाय देता? काय म्हणतो तो? बरोबर आहे ना? असं आहे. ठीक बलम. यावेळा बुद्धिमान विश्वामित्रानं आपल्या हातातले अस्त्र शस्त्र फेकून दिले आणि वशिष्ठांचे जे शिष्य होते त्यांच्याजवळ चालले गेले. महात्मा वशिष्ठांचा आश्रम हा सुना दिसत होता. विश्वामित्राचे सगळे पुत्र नष्ट झालेले होते. वशिष्ठाने पुन्हा फुंकर मारला आणि आपले जेवढे लोक होते तेवढे जपाला बसवून दिले. प्राणहीन करून टाकले. असं होऊन त्यावेळा कालाग्नीनं यमदंडानं सगळ्या ठिकाणी भूमीवरच्या दृष्टांचा संहार झाला. कृष्णार्पणमस्तु. आता वशिष्ठाकडून विश्वामित्र कसे अस्त्रशस्त्र याचं ज्ञान घेतील आणि शेवटी आपल्या क्षात्रबलाचा त्याग करून ब्रह्मबलाचा विचार करतील. श्री भगवान म्हणे वैकुंठ बिहारी, इंदिरे म्हणे वो सुंदरी, पूर्वी मरुदेशा माधारी, विचित्र वर्तले ऐक. मारवाड देशामध्ये एक विचित्र घडलं ते ऐक म्हणे. सप्तशते महाक्रूर प्रेत, अधिक मासी झाले मुक्त, सांगतो समस्त ऐक. सप्तशेत नावाचं एक प्रेत होतं, ते उद्धरलं म्हणे. मरुतदेशी गोकर्ण पर्वत, तया पार्शी शिवनामपुरी विख्यात, तेथे एक नगर असे. मारवाड देशामध्ये शिवपुरी नावाचं एक नगर आहे. ते शंकराला अत्यंत प्रिय असलेलं गाव आहे. तेथे चतुर्विधी ब्राह्मण सदा वसती जाण, क्षत्रिय वैश्य संपूर्ण सदाचार संपन्न. सगळ्या गावातले लोक सदाचार संपन्न होते. लोक सत्यवादी असती, सकळ स्रोत सार्मक कर्म करती आचरती, ठाई ठाई श्रुती घोष सदा चालत असे. सगळ्यांकडे श्रुतीचं ज्ञान चालत. सर्व जातीचे लोक स्वधर्माचरती दान, अधर्म एकही क्षण नाही. सगळीकडे धर्म घडत होता म्हणे. सदा स्ववाचन विप्र चालती सदाचार, आणि ऐसे श्री सुंदर वसती.
आणि स्त्री पुरुष सगळे नीट होते. त्या गावामध्ये म्हणे एक विप्रदास नावाचा शूद्र होता आणि त्याची पत्नी ती सुद्धा त्याच्याप्रमाणे सदाचारी. विप्रदास नाम तियेचे त्याची सातवी पत्नी भ्रताराप्रमाण ऐशी अनुदिनी धर्म वर्तत से. दोघंचे दोघं आपल्या कालानुसार धर्म. तब आला अधिक मास पुरुषोत्तम सतत शूद्रश्री बोले विप्रासी जाऊन नमस्कार करती. अधिक मासी स्नानार्थ आज्ञा द्यावी आम्हासी की महाराज अधिक महिना येतोय आम्हाला स्नानाची अनुमती द्या. गोकर्णगिरीचा चांग नाना धातू विचित्र सारणेश्वर नामे अभंग शिवलिंग. त्या शिवपुरीला जे महादेवाचं मंदिर आहे त्याला सारणेश्वर नाव असं म्हणतात. म्हणून तो स्मरण दुःख पाप दैन्य जाय सरून. त्या सारणेश्वराचं स्मरण केलं की पाप दुःख नाश पावतं. ते गावाचं महत्त्व म्हणून सारणेश्वर. कोणी शंकराचं स्मरण केलं तर त्याच्या दुःखाचा नाश होतो. मृत्युंजय महादेव त्राई माम शरणांगत जन्म मृत्युजरा व्याधी पीडितम कर्मबंधनई. भगवान शंकर कर्मबंधनातून माणसाला मुक्त करतात. सारणेश्वर पाहे गोकर्ण नाम गंगा वाहे. हे गंगा शब्द अनेक ठिकाणी आहे. तुम्ही जर आपल्या घृष्णेश्वरला गेले तर घृष्णेश्वराच्या मंदिराच्या मागून एडगंगा नावाची गंगा वाहते. बऱ्याच लोकांना माहीत नाही. ते काय झालं आहे घृष्णेश्वराचं पाणी तिचं पाणी एकत्र झाल्यामुळे तिथे डबकं दिसतं. मी जेव्हा जातो ना तिथे तेव्हा नमस्काराला जातो तर म्हणजे मागे काय नमस्कार करतो म्हणून तुम्हाला माहीत नाही. इथे एडगंगा आहे. जसं मी तुम्हाला आपल्या शिरागड आहे ना त्या देवीच्या मागून एक नदी निघते. माणकं आहे तिच्यात आपल्या पाठीचे मणके आहे ना असे खडे आहे जसे आपल्या धाब्यावर खारीवर असायचे तसे. आणि ती आई साहेबांच्या मंदिरापासून तर फक्त नदीपर्यंत वाहत येते. तेवढी छोटीशी नदी आहे. तर या नद्यांचं महत्त्व असतं. म्हणून गोकर्ण नामे गंगा तियेचे स्नान पाप सगळे भंगा. सारणेश्वर प्रेत्यता सन्निध राहिली. भगवान शंकराच्या जवळ राहिली म्हणे ती नदी सगळ्या पापाचं नाश करणार. म्हणून अधिक मासी यथोक्त नित्यस्नान चालविले. सारणेश्वराचे स्मरण दर्शन करावे. कारण मंदिरात जायचे अधिकार नव्हता म्हणून लांबून दर्शन आणि स्मरण. अधिक मास पूर्ण झाला तरी त्या विप्राचे यथाबुद्धी गोकर्ण सन्निधी यथा उद्यापन विधी केला. जो काही उद्यापन विधी करायचा होता तो केला. जोडोनी करत वय विनविले त्यास अहो स्वामी आमास श्रम अपार दिधले. मी अत्यंत दरिद्री पामर परी संतोष द्विजवर तुम्हा काही देऊ शकेना. महाराज तुम्ही आमचं सगळं केलं पण तुम्हाला मला काही दक्षिणा देता येत नाही. ऐशी विप्रदासाची वाणी ऐकता तिथं तोषोनी आशीर्वाद देऊनी स्वदनी गेला. ब्राह्मणाने आशीर्वाद दिला आणि निघून गेला. मग विप्रदास श्रीसहित यावया निघाला स्वगृहात. तब अवचित अत्यंत कोपी भयानक महापापी पिशाच भेटले. असं भेटलं म्हणे. अवचित करुणी साधू विप्रदासाचे भेटून तद्दर्शन ज्ञान दिले. क्रूर स्वभाव गळला परमहंस पडाला. परम हिंसा स्वभाव पडाला. काम क्रोध गळाला उद्विगला सद्भाग. बहुतेक शांतिवृत्ती भयानक दिसती आकृती. ती करायला लागुनी कित्येक गर्धमुख. असं वेड वाकलं दिसायला लागलं एवढे ते पिशाच. सकळ प्रेताचे उद्धार सकल कोण करी शिर. लव कृष्ण नाना प्रकार दिसती शरीर. अनेक भयान दुर्गंध येतो आहे. सर्पवत मूर्खवत आणि अशा अंगाचा केसांना वास येतो आहे. सगळे ओठ मोठे झालेले आहे. तव विप्रदासाची भार्या भय अत्यंत पावली. थरथरा कापू लागली नेत्रावरी झडप पडली. मग शंकर हृदय स्मरुणी शिरली कुंजात एका बाजूला गेली. तव विप्रदास गंभीर घाबरून कोमणे जाण. घेतले जळ फेकले अंगावर. स्नान करून आला होता आणि सांगितलं अधिक मासाच्या
स्नानाचं पुण्य दिलं तुला असं म्हटल्याबरोबर प्रेत उद्धर भाग्योदय झाला पाय दिसले तव दर्शने नाम मात्रे जडाली पापे अनेक पापाचे विधायक दुःखदायक सर्व क्रूर स्वभाव गेला. हो स्नानाचं पुण्य असं आहे की माणसाचा क्रूर साधू जन दिनवत्सल आम्ही पापी दिनदयाळ कृपा करावी ऐशी प्रेताचे ऐकोनी वाणी विप्रदासाच्या शुद्ध अंतःकरणी कृपा लहरी उंचळल्या. स्नान तुन सप्त दिनाचे फळ देता झाला ते गळ प्रेत तात्काळ मुक्त झाले. साधू विप्रदास नमिती स्वस्वर्गास गेला सप्तप्रेतास स्वर्गलोक लाभला. अधिक मासी नित्य स्नान करिता त्याचा महिमा कोण सांगे. येथे स्नानाचाही उत्तम महिमा येथच तुझं सांगितला हे म्हणे तुला हा महिमा सांगितला. आता सौराष्ट्र देशा माझारी प्रभास नामक पुण्यनगरी सोमशर्मा नामधारी सदाचारी विप्र असे प्रभास पट्टण सकळ गुण संपन्न वेदशास्त्र पूर्ण वाजपेयी यज्ञ करणारा असा ब्राह्मण अनेक उत्तम दान देणारा द्विजाकारणे कार्तिक स्नान माघ स्नान प्रतिवर्षी अधिक मासी स्नान की व्रते पाळिले तीर्थयात्रा आटोपल्या असं सगळं केलं म्हणे. हा सोमशर्मा नावाचा विप्र सरस्वती सिंधू संगमाप्रती स्नानार्थ चाललेला तरत्वती तो मार्गामध्ये अवचित राक्षस भेटला. एक पिशाच भेटला म्हणे गंगा आणि समुद्राच्या संगमावर. पिंगट जटाती भरपूर दृष्टी कपाळपट्टा शेंदुराचा असं विकराळ रूप दाढा काढलेल्या आणि ताल वृक्षाप्रमाणे उंच सर्वत्र निर्भय अत्यंत अहंकार ओरडतो आणि विप्राच्या अंगावर धावला म्हणे. परिसामर्थ्य चाले ते त्या विप्राच्या अंगावर क्रोध करण्याचं त्याचं सामर्थ्य चालत नाही. ऐसे विप्राचे रूप पाहून बुद्धी उद्भवली जाण आणि दुर्मती लोपली. त्या ब्राह्मणाचं रूप पाहिल्याबरोबर सोमशर्माचं त्याने पिशाच्याने त्याला दंडवत नमस्कार केला. मी बहुपापाचा पर्वत राक्षसाचा ती जाण साधू वृत्ती तुमची मजोनी माझं क्षमा करा मला दुर्गतीतून उद्धरा सत्पुरुषदया सुंदरा महाराज माझा उद्धार करा. ऐसे राक्षसाचे वचन ऐकोनी सोमशर्मा ब्राह्मण स्वंतरी विचार करू लागला. आता काय करावं म्हणे. जर नाही याचा उद्धार केला दाखवून जाईल त्याच्यावरती उद्धार केलेला बरं. कारण हिंसक निवृत्ती जाईल कैसी पण करो निपावे प्रयत्न. अधिक मासी स्नान एक दिवसाचे पुण्य देऊ याशी. म्हणून हातात पाणी घेतलं आणि सांगितलं देवा मी एक अधिक मासाचं एक दिवसाचं पुण्य याला देतो याचा उद्धार करा. तू ब्राह्मण राक्षसाचे उद्धरून संपूर्ण वाचविले. पाणी टाकल्याबरोबर उद्धरला आणि पूर्व शरीर प्राप्त झालं. धन्य धन्य म्हणे अधिक मास बोलून स्तविला विप्र मग अतिसुंदर नवखत्न स्वरूप प्राप्त झाले. त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि सगळ्या अप्सरा आल्या आणि त्याला विमानात घेऊन गेल्या म्हणे. ऐसे दिव्यदरी पुरुष स्तुती करती वंदोने विप्रास देवगण स्वर्गासी जाते झाले. इंदिरा म्हणे ऐसे अधिक मासी स्नानाचे फळ पाही यास्तव नरनारी उपाय करून स्नान करावे. काही नाही केलं तर आंघोळ करावं पण कोणी करत असेल तर त्याची टिंगल करून हां नाही त्याला काही काम नाही उठ्ठा सुट्टा आंघोळ हे असं करायचं नाही. म्हणून ऐसा स्नानाचा महिमा कथिला श्री विष्णू म्हणे तत्वता. आता एकोत्तर उपवास पुढच्या प्रसंगी सांगू. आता उपवास कसा करायचा ते उद्या सांगू म्हणे. अधिक महात्म्यसार बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकती चतुर द्व्याविशोऽध्याय गोडा गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राये कृपा मज केली. सापडविले वाटे दाता गंगा स्नाना